घडीची सगळ्यात मोठी बातमी, सतीश भोसलेला अटक झालेली आहे। सतीश भोसले फरार होता, त्याला प्रयागराज मधून अटक झालेली आहे। जेव्हापासून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून तो फरारच आहे। त्यांनी जामिनाकरता अर्ज पण केलेला होता। खोक्या भोसले याला प्रयागराज मधून अटक गेलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याशी बोलूया। सुरेश, सतीश भोसले उर्फ कोक्या 6 दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होता। त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे 2 गुन्हे दाखल आहेत। अमानुष पद्धतीने त्याला मारहाण केली जात होती। त्यानंतर त्याने एका माध्यमाला टीव्हीच्या समोर येऊन बाईट देखील दिलेली होती। मात्र पोलीस प्रशासनाला चॅलेंज स्वरूपामध्ये तो होता आणि बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी जवळपास 4 ते 5 पथकं रवाना केली होती। यापैकी एका पथकानं प्रयागराज येथून त्याला अटक केलेली आहे। या संदर्भातली माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेली आहे। आता त्याला प्रयागराज या ठिकाणाहून बीडमध्ये आणलं जाणार आहे। तसं पाहिलं तर दुसरीकडे खोक्याची आज अटकपूर्व जामीनसाठी अर्ज देखील केलेला होता। मात्र खोक्या पोलिसांना सापडलेला आहे। त्याच्या संदर्भातले आतापर्यंत जे काही काळे कारनामे आहेत, त्यांनी काय काय गोष्टी केल्या होत्या या देखील सगळ्या समोर येणार आहेत। मात्र गेल्या 2-4 दिवसापासून जर आपण बघितलं तर खोक्याचे जे काही व्हिडिओ वेगवेगळे समोर येत होते, पैसे उधळत असतानाचे, त्याचबरोबर हातामध्ये ब्रेसलेट आणि ज्या पद्धतीने बॅटनं अमानुष मारहाण केली जात होती, त्यामुळे हा खोक्या कोण आणि त्याला अटक का होत नाही अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। आता खोक्याला बीड पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे खोक्याने आतापर्यंत काय काय केलेलं होतं हे देखील सगळं समोर येणार आहे। तर तो नेमके पैसे कुठून आणायचा, एवढे पैसे त्याच्याकडे येत होते कुठून, हे देखील आता तपासी यंत्रणा समोर येणार आहे। मात्र बीड पोलिसांचं हे मोठं यश समजलं जात आहे। आता या अगोदर जर आपण बघितलं तर खोक्याच्या शोधासाठी पथकं रवाना केल्यानंतर देखील तो गुंगारा देत होता। कालपर्यंत तो सापडत होता। काल एका माध्यमांना बाईट देखील दिलेली होती। त्यावेळेस पोलिसांना चॅलेंज दिलेलं होतं त्यांनी। त्यानंतर आता बीड पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केलेली आहे। खोक्याला लवकरात लवकर आता बीडमध्ये आणण्यासाठी देखील प्रयत्न केला जातोय। आता प्रयागराजवरून जी टीम पाठवण्यात आली होती ती टीम आता खोक्याला घेऊन बीडकडे रवाना झालेली आहे। नक्की या घडीची महत्त्वाची बातमी आहे। एक मारहाणीचा व्हिडिओ 1-1.5 महिन्याआधीचा समोर आला होता। बॅटने मारहाण करण्यात आलेली होती। दुसरा एक व्हिडिओ अजून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती, ज्यांनी तक्रार दाखल केली। आमच्या बरोबर आहेत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया। अंजली जी, अखेर हा खोक्या भोसले, सतीश भोसले, त्याला प्रयागराज मधून अटक झालेली आहे। बाप रे, प्रयागराज मधनं? होय, प्रयागराज 6 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता आणि अखेर बीड पोलिसांना त्यांचं एक पथक प्रयागराजला गेलं आणि तिथे त्याला पकडलंय। नाही, पण म्हणजे तो एक परवाच्याच दिवशी तो एका माध्यमावर लाईव्ह होता, त्याच्यानंतर तो प्रयागराजला गेला। म्हणजे खरंच कठीण आहे, पण ठीक आहे, आता जर पोलिसांनी शोधून काढलं असेल बरं आहे, चांगलं आहे। आणि मला असं वाटतं की आता त्याच्याकडे एवढी जी संपत्ती आली ती कुठून आली, सोनं म्हणा, नोटा म्हणा, या सगळ्याचा आता उलगडा होईल। आणि काही भाग मला आता जो कळतोय की ते ढाकणे कुटुंबाबद्दलचा, तर ते जे तो माध्यमांशी बोलताना म्हणालाय ते अंशतः खरं आहे असंही मला कळतंय। त्यामुळे आता त्याची चौकशी होईल तेव्हा अनेक गोष्टी बाहेर येतील, पण अटक केली फायनली पोलिसांनी हे बघून बरं वाटतंय। होय, पण अंजली ताई, खरं आहे म्हणजे तुमची जी पहिली प्रतिक्रिया होती तीच कदाचित सगळ्यांचीच असेल की काय काय नेमकं बीडमधून समोर येते। सगळे जुने मारहाणीचे व्हिडिओ असतील आणि आता ही घटना समोर आली, तो पण एका नेत्याचाच कोणीतरी ओळखीचा निघाला। म्हणजे ह्या सगळ्या खरोखर धक्कादायक घटना आहेत। पण तरी धन्यवाद अंजली ताई, तुम्ही तुमच्या पातळीवर वारंवार अशा सगळ्या घटनांचा पाठपुरावा करत असता। महत्त्वाची ही बातमी आहे, सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराज मधून अटक करण्यात आलेली आहे। 2च दिवसांपूर्वी हा सतीश भोसले माध्यमांसमोर आला। एका माध्यमाला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्या प्रतिक्रियेमध्ये त्याने पोलिसांविषयीच वक्तव्य केलेलं होतं। या सगळ्या गोष्टी घडत असताना सुरेश धस यांचा हा कार्यकर्ता आहे असं समोर आलेलं होतं। इतकंच नाही, 2 व्यक्तींना मारहाण प्रकरणामध्ये त्याचा व्हिडिओ समोर आलेला होता। त्याच्या व्यतिरिक्त हा एक व्हिडिओ समोर आलाय जो गाडीमध्ये पैसे फेकतो आहे, हेलिकॉप्टरमधनं उतरतानाचा त्याचा व्हिडिओ आहे। एवढी सगळी पैसे मालमत्ता त्याच्याकडे आली कुठून? अजून एक अत्यंत मोठी बातमी ती म्हणजे हरण आणि मोरांची कत्तल करण्यासंदर्भात अनेक तक्रारी स्थानिकांनी या भोसले विरोधात केलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, खरोखर धक्कादायक, म्हणजे 2 दिवसापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देतो आणि त्यानंतर तो प्रयागराजला गेलेला असावा का? आता बीडमध्ये त्याला आणलं जाईल आणि मग या सगळ्या प्रकरणांची चौकशी होईल का? सतीश भोसले उर्फ खोक्याची काल रात्री पोलिसांनी जी गाडी आहे ती गाडी जप्त केली होती। त्या
नंतर खोक्यानं एक माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली होती। त्यानंतर खोक्या बीडमध्येच आहे अशा पद्धतीची देखील माहिती होती। पोलिसांनी तशा पद्धतीने अनेक ठिकाणी छापे देखील मारले होते आणि खोक्याचं जे घर आहे त्या घराच्या आजूबाजूला देखील आणि त्याचे नातेवाईक कोणते आहेत याकडे देखील चौकशी करण्यात आलेली होती आणि तशा पद्धतीने खोक्याच्या संपर्कातील असलेले सर्व जे मित्र आहेत त्यांचे मोबाईल नंबर देखील सर्व्हिसवरचे ठेवण्यात आलेले होते, ज्या माध्यमातून खोक्याचा पत्ता मिळेल यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील होतं। मात्र खोक्या हा प्रयागराजमध्ये पळून गेला, नेमका कशा पद्धतीने गेला, त्याला कोणी मदत केली यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। खोक्यावरती आपण जर बघितलं तर 24 तासामध्ये 2 गुन्हे दाखल झाले होते। काल रात्री एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो म्हणजे अंमली पदार्थ तस्करीच्या संदर्भामधले गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्याच्या घराची ज्यावेळेस झडती घेतली त्यावेळेस त्याच्या घरामध्ये गांजा देखील सापडलेला होता। त्याचबरोबर काही वन्य प्राण्यांचं, मारलेल्या वन्य प्राण्यांचं मांस हे वाळत घातलेलं होतं आणि ते मांस देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलं होतं। त्याचबरोबर हरण तस्करी आणि वन्यजीवांची प्राण्यांचे शिकार करण्याच्या अनुषंगाने लागणारे जे काही साहित्य आहेत, ज्यामध्ये जाळे होते, धारदार शस्त्र होते, याची देखील जप्त वन विभागाने केले होते। त्यानंतर आता खोक्याच्या संदर्भात आता 3 गुन्हे दाखल होते आणि खोक्याने जामिनासाठी देखील अर्ज केलेला होता। वकीलपत्र जे दिले होते त्या वकीलपत्रावर तो सही करण्यासाठी देखील बीडमध्ये आला होता। त्यामुळे एकंदरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही खोक्या हा प्रशासनाला सहजासहजी घेत होता का? माध्यमांना बाईट दिल्यानंतर मात्र पोलीस अधीक्षक यांनी संताप व्यक्त केला होता। एवढी सगळ्या तपासी यंत्रणा काम करत असताना तो माध्यमांच्या समोर येऊन बोलतो आणि माध्यमांना पोलीस प्रशासनाला सापडत नाही, या संदर्भात समाज माध्यमावरती देखील संताप व्यक्त करण्यात आला होता। आणि त्यानंतर आता बीड पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केलेली, त्यामुळे खोक्याच्या संदर्भातले आता ज्या काही आतापर्यंत काळे कारनामे केलेले होते, त्याचबरोबर त्याचे जे काही काळे धंदे होते हे देखील तपासातून समोर येणार आहेत। सुरेश, तुमच्याशी सविस्तर पुन्हा बोलते, तुम्ही असेच सोबत राहा। सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुषमाताई, अखेर 6 दिवसांनी या खोक्याला म्हणजे सतीश भोसलेला प्रयागराज मधून बीड पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सतीश उर्फ खोक्या भोसले ही एक व्यक्ती नाही तर प्रवृत्ती आहे। बीड आणि लातूर मधले जे अत्यंत भयंकर व्हिडिओ सातत्याने आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत आहेत, हे सगळं बघितलं तर हे निर्ढावले पण येतो कुठून या लोकांमध्ये। तर याचा स्पष्ट अर्थ आहे की एक तर होतात, राजकीय वरदहस्ताने यांना फरार केलं जातं, अटकपूर्व जामिनाची सगळी तयारी केली जाते। अटकपूर्व झाला तर चांगलीच गोष्ट, नाही झाला तरी जेलमध्ये पुन्हा VIP ट्रीटमेंट द्यायला यांचे आका तयार होतात। या खोक्या भोसलेचा सुद्धा कुणीतरी आका असेल जो ही सगळी तयारी करत असेल। पण मला वाटतं की किमान यानंतर तरी गृह मंत्रालयाने जरा काळजी घ्यावी आणि अशा लोकांना जेल हे सुधारण्यासाठी आहे, तुरुंगात त्यांनी सुधारावं म्हणून त्यांना पाठवायचं आहे, तिथे त्यांची VIP ट्रीटमेंट आणि बर्दास्त ठेवली जाऊ नये म्हणजे मिळवलं। अगदी सुषमाताई, धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। खरोखर या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्या फार फार महत्त्वाच्या आहेत। राजकीय वरद हस्त असल्याशिवाय इतकं निर्ढावलेपण, इतकं माजुरडेपण येतं कुठं आणि कुणाकडून, हे हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे।